हत्या, बलात्कार, चोरी, मारामारी, ड्रग्ज, तस्करी, आणखी कोणते गुन्हे आहेत सगळे घ्या, कारण कुठलाही गुन्हा घ्या पुण्यात तो घडलेला नाही असं नाही. आपल्या मुलासमोरच पतीने पत्नीची हत्या केली. माणूस म्हणावं की हैवान. 100 रुपये देतो, तिच्यावर अत्याचार कर आणि मारून टाक. तर पुण्यात कोयता गँगची दहशत आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खरं तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी जागरूक राहणे, कोणतीही चुकीची गोष्ट दिसल्यास आवाज उठवणं यावर भर द्यायला हवा. हत्या, बलात्कार, चोरी, मारामारी, ड्रग्ज, तस्करी, आणखी कोणते गुन्हे आहेत सगळे घ्या, कारण कुठलाही गुन्हा घ्या पुण्यात तो घडलेला नाही असं नाही. शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. आता असं म्हणण्यापेक्षा प्रमाणाच्या बाहेर गेलंय असं म्हणता येईल. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. खरं तर गेल्या काही दिवसातील घटना पाहिला तर पुणे शहरात गुन्हेगारीचं अक्षरशः जाळं तयार झालंय. याच आठवड्यात घडलेल्या कितीतरी घटना आहेत. आपल्या मुलासमोरच पतीने पत्नीची हत्या केली. माणूस म्हणावं की हैवान. बुधवारी दिनांक 22 जानेवारी रोजी पहाटे खराडीतील तुळजाभवानी नगर भागात ही घटना घडली. आरोपी शिवदास गीते. गेल्या काही दिवसांपासून गीते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. त्या पहाटे ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात सुद्धा वाद झाला. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. त्याचबरोबर त्याने खून केल्यानंतर आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत आपला खून केला आणि याची माहिती दिली आणि हा व्हिडिओ त्याने शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. दौंडमध्ये घडलेली विचित्र घटना की शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने एका वर्गातल्या मुलीवर राग काढायला त्याच्याच एका मित्राला चक्क 100 रुपयांची सुपारी दिली. म्हणतो काय, 100 रुपये देतो, तिच्यावर अत्याचार कर आणि मारून टाक. सुपारी देणाऱ्या विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. ही बाब संबंधित विद्यार्थिनीने शिक्षकांना सांगितली. त्याचाच राग या विद्यार्थ्याच्या मनात होता. त्यातूनच त्याने हे भयंकर पाऊल उचलले. आता परवाचीच ताजी घटना आहे. पहाटे 5 वाजता रामटेकडी येथील प्रियसी सोबत झालेल्या ब्रेकअप नंतर प्रियकराने प्रियसीची 2 वाहने पेट्रोल टाकून जाळली आहे. अमजद पठाण असं त्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या घरात असणाऱ्या एका महिलेसोबत त्याचे प्रेम संबंध होते, परंतु काही दिवसांपासून त्याची प्रियसी त्याला बोलत नव्हती. यामुळे चिडलेल्या पठाण याने घरासमोर असलेल्या 2 गाड्या पेटून टाकल्या, पेट्रोल टाकलं आणि त्यांना जाळ लावलं. तर पुण्यात कोयता गँगची दहशत आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोथरूड परिसरात दुचाकीवरून जात असताना एका तरुणावर अल्पवयीन तरुणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केलाय. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर आरोपींची टोळी सागर कॉलनीतील गल्लीमध्ये आरडाओरडा करत कोयते नाचवत पळून गेली. पुण्यात गुन्हेगारी का वाढत चालली आहे? पोलिसांचा धाक कमी झाला आहे की गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही? खरं तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी जागरूक राहणे, कोणतीही चुकीची गोष्ट दिसल्यास आवाज उठवणं यावर भर द्यायला हवा.